मंडळी, दोन उपद्रवी जीवांचा ससेमिरा मागे लागलेला एक बिचारा माणूस आज मॉडेल बनणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतेय. तुम्हाला हसवायला येत आहेत हास्य महारथी, खानदेशचा सपूत श्याम राजपूत, डायलॉग बोलण्याचा अनोखा रिदम अरुण कदम आणि वेगवान विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे. प्रसाद दादा. हा, नमस्कार नमस्कार. नमस्कार सई मॅडम. आज मी मॉडेल आहे बरं. हा, मॉडेल म्हणजे एकावर एक हात ठेवून सेटच्या पाठीमागे तासन तास फोटो शूट करणारा मॉडेल नाही बरं का. तसं नाही, चित्रकलेसाठीच्या मॉडेल आहे बा. तसं माझं गैर मोठं स्वप्न होतं की मिलिंद सोमणे यांच्यासारखा मॉडेल बनू बा. गड्यात अजगर बिजगर टाकून फोटो बिटो काढू बा. पण त्यांनी बाय ना निसर्गाने ऐन जवानीत माझे केस आणि माझं स्वप्न दोन्ही जबरदस्तीने हिसकाडून घेतले ना माझ्याकडून. पण हरकत नाही, मी काही घाबरलो नाही. तसा नाही तर असा मॉडेल झालेलो आहे मी. आज या आर्ट कॉलेजमध्ये मला मॉडेल म्हणून बोलवलेलं आहे आणि त्याच्यासाठी गैरे पैसे दिलेत बा त्यांनी मला. पण त्यांनी बाय नाही तर कोणीच कसं नाही आहे का नाही रे. थोर चित्रकार थोर चित्रकार पिके दा विंची. बोला थोर चित्रकार एके दा विंची. नव्वदोत्तर काळातली चित्रकलाचे बद्दल आपलं काय मत आहे? वेल, मला वाटतं की पोस्ट मॉडर्निझम इरामधली बहरलेली चित्रकारिता लक्षात घेता आपला आधुनिक चित्रकलेचा व्यासंग आपण वाढवला पाहिजे. खरंय खरंय, म्हणजे मला पण अगदी तंतोतंत तसंच वाटतं. पण माझा कल थोडासा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगकडे जास्त आहे. बर, म्हणजे व्यक्ती आणि वस्तू प्रत्यक्षात जशी दिसते तशी न दाखवता कलाकाराची त्या संबंधीची भावस्थिती दाखवणारी कला ही खरी कला आहे. पंप 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 दे, पंप दे. वसाऱ्यांनी कुणी लिहिलंय ते एकदा मला समोर भेटायला पाहिजे. थोडक्यात काय तर चित्रकला आणि रेखा चित्रकला म्हणजे थोडक्यात हे जर का चित्रकलेला कळलं तर ते म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा सेम तसंच्या तसंच दिसतं. अरे निघून गेले, यांच्या काही एवढंच पाठांतर झालेलं आहे काय? अरे भाऊ, अरे इकडे इकडे वर या ना, चित्रकलेचे वर्ग इथे आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं की म्हणजे काय झालं की म्हणजे असा कॅनव्हसवर असा ओला रंग ओघळावा ना, तसं चित्रकलेबद्दल आम्ही जेव्हा बोलतो ना, आम्ही असं एकदम वाहवत जातो एकदम. नाही तुम्ही ओघडा बा, पण कॅनव्हास पुरता मर्यादित राहा ना. तुम्ही जवळ जवळ स्टँड वरून फरशीपर्यंत चालले गेले नंतर फडक्याने पुसावं लागतं ना ते. आणि याला चित्रकला नाही म्हणत, घाण करणं म्हणतात. नाही, तुम्ही जे म्हणताय ते अगदीच पटतंय मला. पण आता काय करणार, आमचं आयुष्य हेच एक चित्रकला झालेलं आहे. वा 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 वा, क्या बात. तुमचे चेहरे कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. श्यामराव, हे दोघं ते तर नाही ना? नाही नाही श्यामराव, अरे त्या दोघांना एका दमात एवढी कठीण वाक्य बोलताच येऊ शकत नाही. त्याच्या जिभेला अटॅकून मरून जातील श्यामराव ते. श्यामराव, त्यांचे डोळे बघा ना. श्यामराव, नाही नाही ना श्यामराव, त्यांचे बाल बघा ना. तुम्ही आहे ना निगेटिव्ह नका विचार करू, पॉझिटिव्ह विचार करा. ओके श्यामराव. तर नमस्कार सर, मी श्याम राजपूत. मी तुमच्या पेंटिंगसाठी ना मॉडेल म्हणून आलेलो आहे बा. आणि मला अशी आशा आहे बा, तुम्ही आज जो मास्टरपीस बनवाल ना त्याच्यामध्ये मी माझे थोडेफार रंग भरेल बा. वसाऱ्या, हा, गेले कित्येक बुधवार गुरुवार आमच्या मास्टरपीस मध्ये तू कित्येक रंग भरण्याचा प्रयत्न करत होतास. जमलंय तुला? प्रयत्न चालू आहेत बा. चला करतो वसाऱ्या तू प्रयत्न.
तुला जे जमत तावरच करायचं, संकण कानाखाली पडलं. सर आपण सुरू करूया बुवा. चला चला चला. तर थोची एकेदा विंची. थोची पिके दा विंची. हे थोसी म्हणजे काय बा? रंग येथेची सांडावा, हा. चित्रकार थोची जाणावा. श्यामराव हे काय होतं? नाही 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 श्यामराव नाही ना. तर पटलं बुवा मला तुमच्या, पण तुम्ही थोसीचा अर्थच नाही सांगितला ना. थोची म्हणजे थोर चित्रकार. हा वा वा वा. असं आहे ते. तर थोची एकेदा विंची. बोला. आपण थोची पिके दा विंची. सुरू करूया. हो. चला मग आपले ब्रश काढूया. येस येस या. तुम्ही बसा. बस का. हो हो सर सर. अरे हे बितडा रंगवायचे प्रश्न ना होय. आम्हाला माहितीये तू मॉडेल आहेस, फालतूगिरी करायची ना. Sorry. चौरच जमतं तवरच करा. सॉरी सर. अरे काय झालं? अरे हे काय करताय तुम्ही? हे बघ, जे कुठलं चित्र आमच्या कॅनव्हसवर उतरवायचं असेल हा. ते मॉडेल आधी आम्ही स्वच्छ करून घेतो. एक मिनिट. अरे हा डाग का जात नाहीये डोळ्याजवळचा? अरे तो तीड आहे ना हो, जन्मापासून आहे ना तो काय प्रश्न जाणार आहे का? नाही तुम्ही चित्रकार आहे बा, पण तुमची पद्धत मूर्तिकारांसारखी आहे. नाही मी याआधी पण केलेलं आहे बरं का, या असं मॉडेलिंग, पण कोणी असं केलं नव्हतं बा. नाही त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही दोघंही एकमेवा द्वितीय आहोत. म्हणजे ते एकमेव आणि मी अद्वितीय. थोची एकेदा विंची. बोला. मला ना आज म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढायचा मूड आहे. त्यापेक्षा मला काय वाटतं, थोची पिके दा विंची बोला. आपण याची मिशी काढून टाकली तर, आणि छान अशी याला साडी नेसूया आणि कमनीय बांधाची अशी सुंदर स्त्रीचे याचे चित्र काढले तर. हो बेहतरी. वा, वा, वा. कल्पना तर एकदम रंजक आहे. आपण एक काम करूया, आपण ह्याला अशी घट्ट अशी साडी चापून चोपून नेसवूया. हा. आणि ह्याला असं उलट बसवून इथे ह्याची मान अशी मादक भाव असे त्याच्या चेहऱ्यावर आणून. मी काय बोलतो, त्याच्यापेक्षा याला शिवलेस ब्लाऊज दिलं तर. त्यापेक्षा मला असं वाटतं याला ब्लाऊजच नाही दिलं तर. आपली चित्रकला अशी बहरेल. अरे काय चालू आहे तुमचं? काय बरं अरे तुम्ही माणसाला बाई बनवताय रे. अशा कुठले चित्रकार आहे? मला ना तुमच्यावर भलता डाऊट येतोय बरं का. अविश्वास. अरे अविश्वास. काय थोर चित्रकार एकेदा विंची आणि थोर चित्रकार पिकेदा विंची जागतिक कीर्तीच्या चित्रकारांवर अविश्वास नाही हो, सर. हा अपमान आहे. अविश्वास. अविश्वास. डायलॉग आठवले नाही ना, जोराची ऍक्टिंग करतात ते. अभिनयाचा ऊत आलाय त्यांना. तो बघा तो त्यांनी बायनात दांड्या म्हणजे बैल बरं का, पुढे रुसून बसलाय. ओ सर. ओ सर. आम्ही नाही जा. अरे मला तसं नव्हतं ना म्हणायचं सर. अरे सर इकडे या ना सर. ओ तुम्ही सर. ओ जिब्रे सर इकडे या. अरे आम्ही जेव्हा शाळेत लहानपणी अशी चित्र काढली होती तेव्हाच गुरुजींनी आमचं चित्र बघितलं आणि बोलले, मुलांनो तुमच्या हातात जादू आहे, तुम्ही जागतिक कीर्तीचे चित्रकार होणार. हो. असं कुठलं चित्र काढलं होतं तुम्ही? पिके दा विंची. चल आपण यांना दाखवूया. चल दाखवूया. एकेदा विंची सुरू करूया. गुरुजींनी सांगितले 10. आम्ही ऐकले 8. कागदावर काढले 6. आणि गुरुजींचे तोंड पहा. बस हे चित्र आमच्या गुरुजींनी पाहिले आणि त्यांनी आम्हाला सर्वोच्च मान दिला, सर्वोत्तम चित्रकार असा मान दिला आणि आम्हाला वर्गाच्या बाहेर जायला सांगितले. तुम्हाला मान नाही दिला तर तुमचा अपमान केला हो. नाही, पण तेव्हाच आम्ही ठरवलं आता जे काही करायचं ते याच क्षेत्रात. हो. थोडक्यात काय तर आम्ही असे अनेक मास्टरपीस तयार केले, पण याच्यासारखं आम्हाला जमलंच नाही. गुरुजी आठवण येते तुमची. काय करायचं? थोची एकेदा विंची. सांभाळा स्वतःला, सांभाळा. आपल्याला गुरुजींनी काय शिकवलं होतं? समोरच्याचा मान ठेवायचा, आदर करायचा. चल आपण या मॉडेलला सॅल्यूट मारूया. 1 2 3. 3 पाय चुडेला सॅल्यूट मारू मॉडेलला. काय रे
ते माझ्या सोबत जे 2 बिंडोक होते ना त्यांच्या सॅल्यूट शेवटी फसायचा. तुमचा सुरुवातीलाच फसला येणार रे. चुडेलला 3 पाय असतात का रे? उलटे पाय असतात फक्त. मॉडेलला कोणी सॅल्यूट मारता का रे? आणि असे कसे चित्रकार आहे तुम्ही? आमके ढमके हुतूतून बोकड्या कुठू कुठले पीके दाविंची एके दाविंची म्हणे. तुमची पूर्ण नाव सांगा रे. सांगा. मी एके म्हणजे अरुण कदम दा विंची. आणि मी पीके म्हणजे पॅडी कांबळे दा विंची अर्थात पंढरी. अरे तुम्ही बाय ना पाटोडे सोन परत माझ्या मागे आले का रे? कशाला मरायला आले का रे? मला जर माहिती असतं ना की चित्रकार म्हणून तुम्ही दोघं येणार आहे तर मी इथे आलोच नसतो. मोठा शहाणा. तर तुला माहिती आहे ना काय की बुधवार गुरुवारच्या स्किट मध्ये आम्ही दोघंच येणार आहे तुझ्या बरोबर. तरी तू येतोस ना वासाऱ्या. तुला परडेची हाव आहे. तुला पैसे सोडवत नाही वासाऱ्या. आमचं बघ आम्ही कला जपतो. आम्हाला कलेची आसक्ती आहे. असं का? आम्ही कलेचा आदर करतो. असं काही करायचं नाही. चाल पोच दे तिकडे. चारे तुमच्यासारख्या दलिंदरांसाठी मी नाही मॉडेलिंग करणार. मॉडेलिंग नाही करणार रे तर आम्ही दिलेले पैसे परत दे रे. तुम्ही कुठे पैसे दिले? ते आर्ट कॉलेज वाले ना त्यांनी पैसे दिले मला. भाऊ ते आर्ट कॉलेज आमच्या दोघांचंच आहे भाऊ. ते कॉलेज आम्ही दोघांनी स्थापन केलं भाऊ. शिकवतो आम्हीच आणि शिकतो पण आम्हीच. अरे खापर तोंड्यांनो मला त्रास द्यायला तुम्ही कॉलेज स्थापन केलं रे. अरे भलत्या बेकार लेवलला गेले रे तुम्ही. नाही पैसे देणार आहेस की पोच देणार आहेस? ते पैसे माझ्याकडून घरचे झाले. आता मला काय माहिती तुमचं कॉलेज म्हणजे तुमची शाळा आहे बा. बरं पैसे देतोस की पोच देतोस? पोच देतो मी. ठीक आहे चाल चल पोच दे. सगळ्यात पहिली पोच अशी आहे की पावसाची वाट बघणारा माणूस. ए वासाऱ्या मोठा शान आहेस का रे तू? डाऊन टू अर्थ. पाऊस आहे तो रिस्पेक्ट कर ना त्याचा. ठीक आहे सॉरी सर. नाही मला आहे ना मला असा धावणारा चोर अशी पोच हवी अशी. अरे दोघांनी मिळून एकच चित्र काढणार. 2-2 पोच कशा घेऊ रे मी एकाच वेळेस? पोच कुठली देऊ? धावणारा चोर. हा ठीक आहे. नो यार काय झालं? यार नाही यार मला नाही जमत आहे. मला ना क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय यार. म्हणजे ना मी सतत तेच करतोय असं वाटतं. मी निराश झालो यार. हो नो 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 रिलॅक्स. पिक दा विंची रिलॅक्स रिलॅक्स. ऍक्च्युली आपलं आयुष्य ना हे समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वालू सारखं आहे. म्हणजे सकाळी लाटा येतात जातात पण वालू तिकडच असते. वालू कधी निराश होते काय मला सांग? नाही नाही ना. नाही. तसं आपण दोघं आता वालू होऊया. हे तुम्ही बाय ना फिलॉसॉफी झाड्या. ती फिलॉसॉफी नंतर मी ते एका पायावर उभा आहे पायाला डोळे आले. अरे चित्र काढा ना रे. कान फाटेल वाचायला. फाटगिरी करतोस करत नाही का? एका थोर चित्रकाराला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. तो निराश झालाय वाचायला. तू थोडं सहन करू शकत नाही वाचायला. अरे काढणारे चित्र काढणारे लवकर. थोची एकेदा विंची काय बोलतोय? कुठल्या पद्धतीचं चित्र काढू म्हणजे मला असं बरं वाटेल? तुम्हाला बरं वाटण्यासाठी आपण सेमी न्यूड चित्र काढूया. सेमी न्यूड. हा ओके ठीक आहे. अरे काय हा अरे हो बो. अरे सेमी न्यूड चित्र काढायचं म्हणून तुम्ही तुमचेच कपडे काढले का रे? अरे असं नसतं ना रे. अरे चित्रकला या थोर कलेला तुम्ही फारच बालवाडी लेवलला नेताय रे. असं नका करू रे. तू पोज मध्ये उभा राहा तिकडे. राहतो. थोची एकेदा विंची मला अजून पण मज्जा येत नाहीये. पण मग आपण एक काम करूया. काय? आपण फुल न्यूड चित्र काढूया. फुल न्यूड चालेल. ओके. अरे काय करताय? थांब रे. अरे दलिंदरानो तुम्हाला लाजा नाही रे पण मला बघताना लाज वाटेल ना रे. आणि मला निसर्गाची फसलेली चित्रकला बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. बघा माझं चित्र काढायचं तर काढा नाही तर मी जातो इथून. ठीक आहे.
थोची एकेदा विंची बोला. आपण ह्यांचं न्यूड चित्र काढूया चला या, एक मिनिट आम्ही पैसे दिले वा 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 एकेदा विंची पिकेदा विंची तुम्ही खरंच एकमेवा द्वितीय आहात सुपर हिट बघा आपल्या हासरसे काय म्हणतात सई कलाकारांचा कल्ला परफॉर्मन्स होता फार मजा आली तुम्ही किती भारी दिसताय दोघे हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला माझा सलाम येस म्हणजे आम्हाला माहीत असतं की काय होणार आहे पण ते कसं होणार आहे ह्याची जी उत्सुकता असते ते तुम्ही तिघे इतकी शिघेला पोचवताना त्याला काही तोड नाही अरुणदा तुम्हाला पंप द्यायच्याला मी खरंच घाबरल्या मला 2 मिनटं कळलं नाही की काय झालं धावपळ झाली मी खरंच म्हणजे माझे हार्टबीट्स इकडे खरंच वाढले होते खूप काळजी वाटते तुमची आणि तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे श्यामदादा काही शब्द तुमच्याच तोंडून इतके भारी वाटतात म्हणजे बाकी कोणीही ते शब्द म्हणले तरी त्याची तुलना तुम्ही जे म्हणता त्याच्याशी कधीच करता येणार नाही इतके ते शब्द तुमच्या तोंडून गोड वाटतात फिलॉसॉफी झाड्या वगैरे जे शब्द आहेत ना या शब्दातली गंमत इतर कोणी बोललं तर तेवढी नाही येणार जेवढी तू बोलल्यावर येते कारण ना त्याच्यामध्ये त्या तुसडेपणामध्ये सुद्धा एक गोडवा आहे जो तुझ्या ॲपिरन्समुळे तुझ्या चेहऱ्यामुळे येत असतो समोरून दिसत असतो याने जरी गमतीने तुम्हाला असं म्हटलं असेल की तुम्ही निसर्गाची फसलेली चित्रकला आहात तरी मी तुम्हाला दोघांना जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की निसर्गाने हसत हसत प्रसन्न मुद्रेने काढलेली 2 चित्र आहेत तुमच्या ॲक्च्युली ना खरं तर ते एक आणि द्वितीय काढून टाकल्यानंतर तुमच्या तिघांचा एक मेवा आहे ज्याचा स्वाद आम्ही लुटतोय गेले कित्येक सीन क्या बात आहे फॅन्टॅस्टिक खूप मजा आली थँक्यू सो मच गाईज आपल्याला हास्याच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी आखलाय फिरायला जाण्याचा बेत परंतु त्यांच्या या यशस्वी बेताला मिळाला एक थंडगार ट्विस्ट बघूया तो ट्विस्ट काय आहे प्रसाददा बोला सई तुझा भाऊ आज हिमाचलमध्ये काय करायला आलाय माहितीये आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट हनीमून ही हिमाचल मधली गुलाबी थंडी बाहेर वाढणारा गारगार वारा पडणारा बर्फ ह्या रूममध्ये हीटरमुळे तयार झालेली ऊब अगदी असं रोमॅन्टिक वातावरण झालंय तुम्हाला तो हनीमून ही आयुष्यातली अशी गोष्ट आहे ना की म्हणजे हनीमून ही आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे हो 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 काय पशा बस ना आता आपण किती वेळ ह्याच विषयावर बोलणार आहोत आणि काय तेच सांगतोय सगळ्यांना माहितीये हनीमून ही काय गोष्ट आहे ते आणि साधारण आपण दर 4 आठवड्यांनी हनीमूनचं स्किट करतोय ते वेब सिरीज मध्ये इंटिमेट सीन करतोयस ना त्यामुळे तुला सगळं तेच सुचतंय नको सांगूस माहितीये सगळ्यांना सगळं बोलण्यात नको वेळ घालूस असं म्हणायचंय मला नमा हा बोल ना विसरल्यास नाही ए काय नमा यू आर लुकिंग स्टँडिंग काय स्टँडिंग स्टनिंग बोलतोयस? स्टनिंग स्टनिंग इश आय लव्ह यू आय लव्ह यू टू इश नमा अरे ए क्या हुआ रे ओ भाई जी लाइट चली गई है हाँ लाइट चली गई है अरे हाँ अभी इन्वर्टर ऑन किया देखो तो कभी आएगा 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 जल जाएगा एंजॉय एंजॉय अब वैसे भी लाइट की जरूरत नहीं रहती है ऐसे आपल्याच हॉटेलची गेली की सगळ्यांची गेली आहे काय माहिती
टेम्परेचर -8. ए बाबा हाँ भाई जी. अरे ठंडी बढ़ गई है. ओ भाई जी हीटर बने. हीटर बने हीटर. हीटर बंद है. इन्वर्टर पे नहीं चलता हीटर. अरे हनीमून है रे. एंजॉय एंजॉय. ये ठंडी में बोलने वाला था एंजॉय. अरे नमा. एवढा घाम का आलाय तुला पण एवढ्या थंडीत. तापलेलं दूध फ्रीज मध्ये ठेव मग कळलं का होतं ते. थंडी 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 घुसली मला कळाली जरा थांब. कळाली कशी काय होत आहे. अरे चांगली गुलाबी थंडी होती अचानक जुलाबी थंडी सुरू झाली आहे. आपण करायचं. हाड गोठवणाऱ्या थंडीत या हाड गोठवणाऱ्या थंडीत आपण कसा हनीमून साजरा करायचा. कारण या थंडीत ना फक्त अंगावर काटाच उभा राहू शकतो. थांब थांब ना. तू टॉयलेटला गेला होतास ना मग परत कसं काय आलास लगेच. हिम्मतच नाही झाली. कसली एवढ्या थंडीत आतमध्ये जाऊन लुंगी काढायची हिम्मतच नाही होत आहे. कळ थांबली माझी. अरे देवा. डोर हे तू घाबरू नको. आपण हे करूया. आपण ना हे करायचं. काय करतोय. अरे हनीमूनला आलेला आपण पहिलं कपल आहे ज्या अंगावर एकावर एक कपडे चढवतोय. हरकत नाही बा. मग काय म्हणते आपण उत्साह नाही कमी करायचा. उत्साह तसंच ठेव. मग काय आपण करूया ना मजा करूया मजा. अरे जो शब्द बोलता येत नाहीये ते काय करणार आहेस मज्जा. मरू हे सगळं हे. हा इथून 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 विचार कर. इथून इथून नमा. हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. सुरू करायचं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. केवढा थंड आहेस तू. केवढा थंड आहेस तू पशा. जवळ आलो की ऊब निर्माण होईल ना. माझ्या आईला ह्यानं पाकळ्या टावल्या आता पण थंड झाल्या सगळ्या. हरकत नाही आपण करूया एन्जॉय. मला नाही थंडी सहन होती यार पशा. आपण करूया ना एन्जॉय. काय करूया. कशाला हा तू प्लॅन केलास मला तिथे सांग. ऐक ना हे कुठे बदा 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 दूध कुठे. बदा बदा बदाम बदाम तिथे ठेवले ते खेचा. जा ना घेऊन दे ना. मी नाही माझा मूड घालवलाय तू. अरे बायको देते ना. इथून विचार उत्साह नको कमी करू. देते देते. फ्लोरिंग पण थंड आहे. अशी नको. हनीमून आहे ना. लाजत मुरडत ये. तुला एवढं खास आहे लाजत याला सांगतोस मला. एवढी थंडी वाजते ना जरा हनीमूनचा फील घे. ये ना. लाजत अजून किती लाजत येऊ. एक तर अशा पोझिशन मध्ये बसलाय की हाड करावं असं वाटतंय तुला. अजून त्याला सांगतो घे पकड धर. गार आहे ग्लास पण गार आहे. यार पशा का तू हा प्लॅन केलायस. मला तर ना खरंच असं झालं यार. मला नाही थंडी सहन होत. हे बघ काय आलंय. काय झालं पशा. अरे देवा. आता दुधाची पण कुल्फी झाली. दुधाची पण म्हणजे
पाण्याची कुल्फी झाली, सगळ्याचीच कुल्फी झाली, थंडगार झालंय सगळं वातावरण. हरकत नाही. उत्साह नको कमी करू. नाही. आपण याच्यात पण करूया ना काहीतरी. हा ऐक ना, हे राहूया, रोमॅन्टिक राहू. लाईट पण येत नाहीये. ऐक ना, हे नमा गाणं गाणं एवढ्या ह्याच्या थंडीमध्ये. नाही काय करूया, गाणं गा, नाचूया, म्हणजे जरा ऊब निर्माण होईल ना. खरंच होईल उभी निर्माण? ऊब निर्माण होईल. ठीक आहे. कुठलं गाणं गाऊ? गरम गरम गाणं गा. गरम. ठीक आहे. आणि नाच पण सोबत. नाचते. ज्वानीच्या आगीची मशालाती आलेली हौसाच्या भयान राती काजवा उड रानात सुरात गाती दिलाचा दिलभर जीवाचं जीवलग कुठं दिसन मला शोधू कुठं घुसला ग बाई घुसला वारा घुसला चौपाटीत मला पस्तावल्यासारखं होतंय. मला पशा इकडे येऊन कशाला आपण या थंडीत आलोय मारायला मला कळत नाही. काय सांगू माझ्या मैत्रिणींना, काय सांगू मी? हनीमूनची सुरुवात अशी थंड झाली असं सांगू? सगळंच गोठतंय. दुधाच्या बर्फाचा गोळा झालाय. नळ उघडायला जावं त्यातून बर्फाचे तुकडे बाहेर पडतायत. कशाला आलो असं झालंय यार मला. पशा पस्तावले आणि माझ्या नवऱ्याने सगळे 12 वाजवले. सगळं हनीमूनचं असं झालंय. रडू नको ना. पशा माझा डोळा चिकटलाय. पशा असं कसं चिकटला? पशा माझ्या अश्रूंचा बर्फ झाला वाटतं. पशा डोळा चिकटलाय. पशा काहीतरी कर. पशा काहीतरी कर. पशा मी नाटक लिहू. अश्रूंचा झाला बर्फ. अरे कर ना काहीतरी. तुला विरोध सुचतोय ते. मी करतो काहीतरी बर्फ झाले यार. हे दादा. अरे बर्फाचा गोळा खातात. बर्फाचा डोळा खायचा तुला. थांब. देख आंखों में मेरे लिए प्यार दिख रहा. एक मिनिट बर्फ. हवा. एवढा जवळ एव्हरेस्ट गेला डोळ्यात तुझ्या. एकतर हनीमूनला इकडे हिमाचलला आणलायस. सगळं किती स्वप्न रंगवली होती मी. काय हनीमून साजरा करेन. सगळं बट्ट्याबोळ करून टाकला हनीमूनचा मजा. ये रे बाबा. नमस्ते बाईजी. नमस्ते. ए काय रे तुझ्या भाईजी ते लाईट गेली तुला भाईजी. क्यों सर जी एंजॉय कर रहे हो ना? हे आहे ना. तुला थंडी नाही वाजते का? नहीं मैडम जी हमें तो आदत है ठंड की. काय खातोस काय? ए बघ रे शिक त्याच्याकडे. विचार काय खातो ते. लाइट कधी येणार आहे परत? मैडम जी लाइट आ जाएगी. हमारे जो मैनेजर है ना उन्होंने कॉल किया सी 1-2 दिन में लाइट आ जाएगी. देखो 1-2 दिन. बापरे 2 दिन. कितना सी. हाँ लय वेगळंच कॅरेक्टर पकडला. कितना सी. आया काय को. हाँ सर जी ये जो वेलकम ड्रिंक है ना हाँ. वो मैं नीचे पुल गया था वो लेके आया हूँ. मगाशी द्यायचो आता देतो. पुल गया था. आपण पिऊ आपला काय. हा पूल गया. सर जी इसमें ना सब्जा डाला है. सब्जा उससे क्या होता है हमारी जो बॉडी है ना वो ठंड रह जाती है गर्म नहीं होती है. मुद्दाम करतो का रे. डाला है इधर बॉडी और ठंडा कर रहा है तुम. गर्मी चाहिए बॉडी ठंडा कर रहा है. पैकेज में लिखा है देना पड़ता है. झालं त्याचं. टिक. सर जी टिप सुन क्या मालूम है एवढी थंडी असेल ना तर ऐसा पाकळ्या मत हंतरो पराक्कन गोठतात. पाकळ्यांमधले पराक्कन गोठतात.
ही तुझी टिप निघ आता. ठीक आहे सरजी एन्जॉय मॅडम जी एन्जॉय लाईटचं बघा यार काहीतरी लवकर. नमस्कार. चालू करा लवकर. मला नाही सहन होत थंडी. नाही सॉरी नाही पशा. पशा ना तू खूप वाईट वागलास यार पशा. आणि मुलं येऊन कोणी असं वागतं का? मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही. इथून पुढे ना मी येणारच नाही तुझ्यासोबत. आणि मुलं मला नाही बोलायचं नाही बोलायचं. नमा हे मारल्यावर चांगलं वाटतंय. थंडी जाते मारल्यावर. हो थंडी जाते की नाही है ना? जाते अरे जाते. अरे हळूमाना जोरात लागते. हे बरं आहे. अरे मस्त आहे. हे रात्र अशीच काढूया आपण. हो, चल. एकमेकांना मारू काढू. अरे वा अरे वा. वा 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 तुमचा अभिनय इतका भारी होता की तुमच्या पूर्ण स्किटभर मला सुद्धा थंडी वाजत होती. क्या बात. वेल डन वेल डन वेल डन. सई तुम्हा दोघांना असं करावं असं वाटतंय मला. किती सुंदर परफॉर्मन्स, किती सुंदर सादरीकरण. तुम्ही किती दोघे तगडे ॲक्टर आहात. तुमच्या जगात कसं घेऊन जाता इझिली ते तुम्ही आज परत एकदा दाखवून दिलं. आणि म्हणजे आम्ही तिकडे पोचलो हिमाचलला. जेव्हा खिडकी उघडली तेव्हा वाऱ्याची झुळूक जाणवली. म्हणजे असं खूप कमी वेळेला होतं की ॲक्टरसोबत आपण जातो 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 आणि मग इतके त्या जगातले होऊन जातो की आत्ता कुठे बसलो आहे, काय चाललं आहे याचा विसर पडतो. आणि तसंच झालं. हडकर आणि कंपनी टायमिंगसाठी क्या बात. लाजवाब. फार मजा आली. बनेची पण एंट्री छोटीशी होती पण खुसखुशीत होती. फार एन्जॉय केला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा प्राजक्ता सगळ्यात आधी तुझ्याबद्दल बोलायचं आहे. माझा ब्लेझर तुला मी दिलाय तो वापरून झाला की मला परत दे. स्टँडिंग परफॉर्मन्स आय मीन स्टनिंग परफॉर्मन्स. वा वा क्या बात आहे. काय वातावरण निर्मिती. अप्रतिम अप्रतिम. काय एक 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 बारीक बारीक गोष्टी. त्या दुधाची कुल्फी, तो बर्फ, डोळ्यातला बर्फ. क्या बात. कमाल कमाल पंचेस होते. कमाल एक्सपिरियन्स होता. आणि ॲक्च्युली कुठे तुम्ही कुठल्या तरी उंचीच्या ठिकाणी गेलायत, प्रचंड उंचीच्या, आणि भयानक थंडी आहे. इतका मेक बिलीव्ह तो परफेक्ट होता. इतका परफेक्ट की क्या बात आहे क्या बात आहे. वंडरफुल वंडरफुल.